नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 मित्रांनो 40+ जिल्ह्यांची आज माहिती घेऊन आलेलो आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टोटल फॉर्म किती आलेले बघा मित्रांनो। तुमची इथं अर्ज करायची तारीख संपलेली आहे। अर्ज करायची तारीख 7 डिसेंबर होती मित्रांनो। मग 7 डिसेंबर तारीख इथं संपलेली आहे। आजची 10 तारीख आहे आणि मित्रांनो आज इथं ऑनलाईन फी चलन करायची मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायची आज शेवटची तारीख आहे। तर तुम्हाला टोटल अर्ज किती आलेले कोणत्या जिल्ह्यांमध्ये 40+ जिल्ह्यांची 40+ घटकांची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे की कोणकोणत्या घटकांमध्ये टोटल अर्ज किती आलेले, मुलांचे अर्ज टोटल किती आलेले, मुलींचे टोटल अर्ज किती आलेले, कोणत्या कास्टचे किती अर्ज आलेले, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये किती एका जागेसाठी किती मुलांचं कॉम्पिटिशन आहे तुम्हाला त्याची पण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले तुम्हाला एक माहिती सांगतोय। तर मित्रांनो बघा, आतापर्यंत यूट्यूबवर मित्रांनो सध्या कोणीही इथं एक्झॅक्टली करेक्ट माहिती इथं सांगू शकत नाही की कोणत्या जिल्ह्यामध्ये टोटल किती अर्ज आलेले मित्रांनो। आता बघा मित्रांनो, आपण ह्या कशाच्या बेसवर माहिती सांगत आहे मित्रांनो, तर आपल्याकडे विद्यार्थ्यांचे इथं ॲप्लिकेशन प्रिंट आलेले 7 तारखेला भरलेले विद्यार्थ्यांचे आपल्याकडे ॲप्लिकेशन प्रिंट आलेले। त्याच्यानुसार तुम्हाला कळून जाईल की त्या जिल्ह्यामध्ये किती टोटल अर्ज मित्रांनो आलेले। आता त्या अर्जामध्ये मी तुम्हाला जे पण संख्या सांगणार आहे अर्जांची, त्याच्यामध्ये मित्रांनो 100-200 जास्त होऊ शकतात मित्रांनो, कमी पण होऊ शकतात। कारण एक्झॅक्टली सध्या यूट्यूबवर कोणीही माहिती सांगू शकत नाही जोपर्यंत इथं जिल्ह्यांमधून RTI येत नाही। आणि आम्ही जिल्ह्यांमध्ये RTI पाठवलाय मित्रांनो। लवकरच इथं 4-5 दिवसामध्ये जिल्ह्यामधून टोटल किती अर्ज आहेत एक्झॅक्टली माहिती लवकरच येऊन जाईल। तोपर्यंत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की इथं जी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे ती फक्त एकदम अंदाजा लावून, कशावरून, ॲप्लिकेशनचे प्रिंटच्या अंदाजा लावून। कारण 7 तारखेला खूप मुलांनी आम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट पाठवलेले आहेत। तर त्याचनुसार मी तुम्हाला सांगणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये टोटल किती अर्ज आलेले मित्रांनो। तर तुम्ही ही माहिती 100% खरी आहे मित्रांनो। फक्त 100-200 जे फॉर्म आहे मित्रांनो ते मागे पुढे होऊ शकतात। तर चला आपण सर्वात पहिले आपल्या पहिल्या घटकाकडे बोलूया। तर बघा सर्वात पहिले बघा मित्रांनो आपण बघूया मीरा भाईंदर। बघा आता मीरा भाईंदर मित्रांनो हे मी तुम्हाला जिल्ह्यांचं सांगत आहे बघा। आणि SRPFचं पण आणलेलं आहे मी, कारागृह चालक सर्व घटकांची सर्व संवर्गाची इथं माहिती तुम्हाला सांगणार आहे। बघा जसं की मीरा भाईंदर, तर मीरा भाईंदरला मित्रांनो बघा टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो, टोटल अर्ज 44,319 एवढे अर्ज मित्रांनो आलेले मीरा भाईंदरला। बघा नंतर मग जालना जिल्हा बघा, तर जालनाला मित्रांनो 5,100+ एवढे अर्ज मित्रांनो आलेले जालना जिल्ह्याला। जसं की धाराशिव बघा, धाराशिवला मित्रांनो बघा 5,353+ एवढे अर्ज आलेले मित्रांनो धाराशिव जिल्ह्याला। आता याच्यामध्ये मित्रांनो बघा 100-200 अर्ज याच्यामध्ये मित्रांनो वाढू शकतात मित्रांनो आणि कमी पण होऊ शकतात। कारण आज शेवटची तारीख आहे ऑनलाईन चलन करायची। तर काही मित्र जे पण आता कमी तर होऊ शकत नाही मित्रांनो, याच्यामध्ये फॉर्म फक्त वाढतीलच। कारण अजून काही मुलं चलन करतील तर त्याच्यामध्ये संख्या वाढू शकतात। तर 100-200-300 फॉर्म इथं याच्यामध्ये प्लस तुम्ही करून चाला मित्रांनो। बघा जसं की नागपूर शहर बघा, नागपूर शहरमध्ये मित्रांनो टोटल अर्ज 32,245 एवढे इथं टोटल अर्ज नागपूर शहराला आलेले। मुंबई लोहमार्गाला बघा, मुंबई रेल्वेला मित्रांनो 34,752 एवढे अर्ज मित्रांनो प्लस एवढे अर्ज तुम्हाला इथं आलेले मित्रांनो। आता हे जे अर्ज मित्रांनो ते महिला आणि पुरुष दोघांचे मिळून अर्ज आहे मित्रांनो। ओके आणि मित्रांनो बघा पुढे नेक्स्ट बघूया आपण बघा लातूर जिल्ह्याचं बघा मित्रांनो। लातूर जिल्ह्यामध्ये बघा खूप कमी फॉर्म आलेले 2,563+ एवढे अर्ज मित्रांनो इथं लातूर जिल्ह्यामध्ये आलेले। ठाणे ग्रामीणला मित्रांनो बघा 8,013+ एवढे अर्ज मित्रांनो इथं ठाणे ग्रामीणला आलेले। आणि हे वाढतील मित्रांनो बघा 100-200 याच्यामध्ये वाढून जातील। ओके, कारण आज शेवटची तारीख आहे चलन करायची। ओके चला बघा, पिंपरी चिंचवडचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर पिंपरी चिंचवडला 17,665+ एवढे अर्ज मित्रांनो पिंपरी चिंचवडला आलेले। मुंबई शहरला बघा मित्रांनो, मुंबई शहरला इथं बघा आता CP मुंबई मित्रांनो, मुंबई शहर म्हणजे CP मुंबईला बघा, तर CP मुंबईला मित्रांनो टोटल इथं अर्ज 2,76,624+ एवढे अर्ज मित्रांनो CP मुंबईला इथं आलेले मित्रांनो। आता याच्यामध्ये आज वाढतील मित्रांनो आणि हे अर्ज तुम्हाला 2,90,000 पर्यंत बघण्यात भेटेल मित्रांनो। कारण आज चलन करायची इथं आखरची मध्ये शेवटची तारीख आहे। जसं की बघा ठाणे शहरला मित्रांनो बघा 26,247+ एवढे अर्ज मित्रांनो ठाणे शहरला आलेले। याच्यामध्ये अजून वाढतील मित्रांनो 100-200 अर्ज। तुम्ही जर जेव्हा पण तुम्ही कॉम्पिटिशन बघसाल मित्रांनो तर 100-200 अर्ज इथं ॲड करूनच तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन एका जागेसाठी बघू शकतात। नंतर बघा मित्रांनो सोलापूर ग्रामीणचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर सोलापूर ग्रामीणला 5,295+ एवढे अर्ज आलेले। सोलापूर शहरला बघा
सोलापूर शहरला 2600 प्लस एवढे अर्ज आलेले मित्रांनो. आता याच्यामध्ये अर्ज वाढतील मित्रांनो, कमी तर होणार नाही, पण याच्यामध्ये 100-200 अर्ज इथं 300-400-500 पर्यंत पण अर्ज इथं याच्यामध्ये काही काही घटकांमध्ये तुम्हाला वाढण्यात बघण्यात भेटणार आहे मित्रांनो. जसं की बघा पुणे शहरचं बघा, पुणे सिटीला 93,225 प्लस एवढे अर्ज मित्रांनो पुणे सिटीला आलेले. आणि हे अर्ज मित्रांनो बघा 1 लाख पर्यंत जाऊ शकतात, कारण आज इथं चलन करायची शेवटची तारीख आहे, तर खूप मुलं आज चलन करतील मित्रांनो. जसं की बघा SRPF, आता SRPFचं बघा, आता इथून खाली SRPFचं आहे, तर आपण खाली आता SRPFचं बघूया. तर SRPFचं कोणकोणते इथं किती अर्ज आलेले बघा. तर SRPFचं सर्वात पहिले बघा SRPF ग्रुप क्रमांक 7 म्हणजेच SRPF GR7 दौंड. तर दौंडला मित्रांनो बघा, दौंडला 2 ग्रुप आहे मित्रांनो, एक 7 आणि एक 5 आहे, दोघांची माहिती आपल्याकडे आहे. तर SRPF GR7 दौंडला मित्रांनो 55,000 प्लस एवढे अर्ज आलेले मित्रांनो बघा टोटल. आणि SRPF GR5 दौंडला बघा, ह्याला टोटल इथं 27,192 प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं टोटल आलेले मित्रांनो SRPF GR5 दौंडला. ओके, आता याच्यामध्ये वाढतील मित्रांनो, मी परत तुम्हाला वारंवार सांगत आहे याच्यामध्ये फॉर्म वाढतात, कारण आज शेवटची तारीख आहे ऑनलाईन चलन करायची. तर याच्यामध्ये 100-200 जास्तीत जास्त 500-600 पण इथंमध्ये काही काही संवर्गामध्ये 1000 पण वाढू शकतात मित्रांनो अर्ज. ओके बघा SRPF GR5 नागपूर बघा, तर नागपूरला टोटल इथं बघा 20,000 प्लस एवढे अर्ज मित्रांनो तुम्हाला इथं नागपूर SRPFला इथं बघण्यात तुम्हाला भेटणार आहे. नंतर बघा पुढं बघा SRPF युनिट क्रमांक 20 वरणगाव बघा, वरणगावला सर्वात जास्त जागा होत्या, तर तुम्हाला फॉर्म पण इथं 80,000 प्लस इथं बघण्यात भेटणार नाही. आता याच्यामध्ये अजून वाढतील मित्रांनो, हे 1 लाख पर्यंत जाऊ शकता मित्रांनो, कारण आज चलन करायची शेवटची तारीख आहे, तर खूप मुलं इथं चलन करतील मित्रांनो. ओके, SRPF युनिट क्रमांक 19 कुसळगावला 25,000 प्लस एवढे अर्ज आलेले. SRPF ग्रुप क्रमांक 16 कोल्हापूरला 20,000 प्लस एवढे अर्ज आलेले मित्रांनो. SRPF युनिट क्रमांक 5 गोंदियाला मित्रांनो 37,000 प्लस एवढे अर्ज आलेले. आणि SRPF युनिट क्रमांक 13 गडचिरोली, तर गडचिरोलीला मित्रांनो बघा, आता हे इथं 4,000 मित्रांनो, इथं हे 40,000 मित्रांनो, तर इथं तुम्ही 40,000 करून घ्या. ओके थांबा मित्रांनो, ही माहिती अचूक आहे मित्रांनो, अचूक म्हणतो चूक मित्रांनो माहिती आहे ही माहिती मित्रांनो एकदा मला बघावं लागेल, तर ही माहिती सध्या राहू द्या तुम्ही गडचिरोली SRPFची बघा. हां पुढं, कारण हे ॲप्लिकेशन अर्ज मी बघितलं नाही आहे, बाकीच्यांचं सर्वांचं ॲप्लिकेशन अर्जामुळं इथं माहिती आणलेली आहे बघा. पुढं बघा मित्रांनो, आता कारागृहाचं बघून घेऊया. कारागृह बघा, नागपूर कारागृह, तर नागपूर कारागृहाला मित्रांनो टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो 75,733 प्लस एवढे अर्ज मित्रांनो नागपूर कारागृहाला आलेले आहेत. नाशिक कारागृहाला बघा 75,356 प्लस एवढे अर्ज मित्रांनो नाशिक कारागृहाला आलेले आहेत. मुंबई कारागृहाला बघा, मुंबई कारागृहाला 1,20,767 प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं मुंबई कारागृहाला आलेले आहेत. आणि पुणे कारागृहाला बघा, पुणे कारागृहाला मित्रांनो 98,439 एवढे अर्ज मित्रांनो इथं पुणे कारागृहाला इथं बघण्यात तुम्हाला भेटेल मित्रांनो. आता याच्यामध्ये वाढू पण शकतात मित्रांनो, याच्यामध्ये 100-200 किंवा जास्तीत जास्त 500-1000 पण इथं याच्यामध्ये अर्ज वाढू शकतात, कारण अजून काही मुलांचे इथं चलन करायचे बाकी येतात. आज शेवटची तारीख आहे चलन करायची, म्हणजेच तुम्हाला उद्यापर्यंत इथं माहिती पडून जाईल. ओके बघा, नंतर बघा बुलढाणा चालक बघा, आता चालकचं बघून घेऊया. तर बुलढाणा चालकला मित्रांनो 7,000 प्लस एवढे अर्ज आलेले. लातूर चालकला बघा 4,500 प्लस एवढे अर्ज आलेले मित्रांनो. धाराशिव चालक बघा 11,636 प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं धाराशिव चालकला आलेले. सिंधुदुर्ग चालक बघा, सिंधुदुर्ग चालकला 4,500 प्लस एवढे अर्ज आलेले आहेत. आणि रत्नागिरी चालकला मित्रांनो बघा 3,000 प्लस एवढे अर्ज आलेले. जसे की रायगड चालक बघा, रायगड चालकला 3,500 प्लस एवढे अर्ज मित्रांनो आलेले. अजून बघा चालकचं बघा, नवी मुंबई चालक बघा, नवी मुंबई चालकचं बघा मित्रांनो 35,596 सर्वात जास्त मित्रांनो इथं 35,596 एवढे अर्ज आलेले. सर्वात जास्त इथं पुणे शहरला आहे वाटतं बघा. तर बघा अशा प्रकारे नवी मुंबई चालकला आहे मित्रांनो. पालघरला बघा, पालघर चालकला 3,000 प्लस एवढे अर्ज आलेले मित्रांनो पालघर चालक. पुणे शहर चालकला बघा 48,051 प्लस एवढे अर्ज मित्रांनो पुणे शहर चालकला आलेले. आणि मीरा भाईंदर चालकला मित्रांनो 20,954 प्लस एवढे अर्ज मित्रांनो इथं मीरा भाईंदर चालकला आलेले मित्रांनो. आता बघा मित्रांनो, अशा प्रकारे विविध घटकांची, विविध संवर्गाची मी तुम्हाला 40 प्लस संवर्गाची तुम्हाला मी माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि ही पण जी माहिती आहे मित्रांनो मी तुम्हाला परत सांगतोय, ही माहिती ॲप्लिकेशन प्रिंटच्या बेसवर आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट त्यांच्या पाठवलेले आहेत त्यानुसार आम्ही 7 तारखेच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांनी खूप जास्त विद्यार्थ्यांनी आम्हाला 40 प्लस संवर्गाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला इथं त्यांच्या ॲप्लिकेशन प्रिंट पाठवलेले आहे. त्याच्यानुसार मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे. आता खरी माहिती आणि याच्यामध्ये माहिती, ही पण माहिती मित्रांनो खरीच आहे, फक्त याच्यामध्ये आणि जी एक्झॅक्टली जी माहिती येईल त्याच्यामध्ये 100-200 किंवा 300-400 फॉर्मचा अंतर असू शकतो मित्रांनो, जेणेकरून तुम्ही कॉम्पिटिशन बघू शकतात. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती. मी आशा करतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो जर तुम्ही पण 7 तारखेला
फॉर्म भरला असेल आणि आता तुम्ही चलन केलं असेल मित्रांनो, किंवा आज चलन करणार असेल 10 तारखेला, तर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला नक्की मित्रांनो, मी तुम्हाला नंबर देतो, ह्या नंबरवर तुम्ही नक्की ती सेंड करा मित्रांनो. बघा 93 25 46 26 61 ह्या नंबरवर ती ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला व्हॉट्सअपला सेंड करा मित्रांनो, जेणेकरून अजून माहिती मिळेल मित्रांनो, की अजून नवीन संवर्गातील इथं माहिती मिळेल. आता ज्या ज्या जिल्ह्यांची ज्या ज्या घटकांची मी माहिती ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलेली आहे, तर त्यांची आपल्याकडे माहिती सध्या नाही आलेली मित्रांनो. तर तुम्ही त्यांची जर तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही आम्हाला ते व्हॉट्सअपला या नंबरवर सेंड करू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.